अरा आमच्या नायगावमधून गेला समृद्धी रोड. आता आमच्या नायगावला लागणार नाही कोणाचा जोड. तर भावानो हे काही खरं नाहीये. गाडीमध्ये बसल्या बसल्या मला लागली होती झोप. मग काय मला पडलं दिवसा डोळ्या स्वप्नामध्ये मी पाहिलं आमच्या गावातून गेला समृद्धी रोड. माझे डोळे उघडल्यावर मोडली न खोड. राम राम मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या धमाकेदार ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर भावांनो झाला असा किस्सा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत बसा. मेवण्यासहित आणली होती वलसाडवरून गाडी. बरं का भावांनो, मी आपल्या बॅगा भरून बाहेर आणून ठेवल्या. मी आपलं म्हणलं 2 बॅग आणल्या होत्या, एक बॅग कुठं गायब झाली. दुसरी बॅग मेवण्याने उचलून गाडीत नेऊन ठेवली. गाडीला शेल मारला, गाडी लागली रस्त्याला. मेवना मला म्हणतो गाडी हळूहळू जाऊ द्या रस्त्याला, आपल्याला काही जायचं नाही बस त्याला. एवढ्या गडबडीत आम्ही सिन्नर क्रॉस करून समृद्धी हायवेला लागलो. आता गाडी समृद्धी हायवेला लागल्यावर काय दम काढी ती काय, नुसती बुंग बुंग करायला लागली. पण एक भानगडाशी भावानो, समृद्धी हायवेला चालायचं म्हणल्यावर नजर नुसती एकटक ठेवायला लागती. नजर हटी दुर्घटना घटी. मी आपला रस्त्याने नुसता अख्ख्या गाड्या ओव्हरटेक करीत चाललो होतो. बरं का भावानो, इथं अख्खा डोंगर करून रस्ता बनवला. बाकी समृद्धीला गाडी अशी चालती, पोटातलं पाणी काय हालत नाही, आपण रस्ता काय बोलत नाही. एका बोगद्यातून गाडी क्रॉस नाही झाली तर दुसरा बोगदा लगेच आला. दुसऱ्या बोगद्यामध्ये लाइटिंग बाकी एक नंबर होती. समोर इथं या बॉर्डर काय नाव लिहिलं होतं कमेंट करून नक्की सांगा. आम्ही गाडी रस्त्याच्या कडाला घेतली. गाडीमधून उतरून हातपाय मोकळे करू. मी मेवण्याला म्हणलो आता बस तू गाडी चालवायला. माझा मेवना गाडी चालवायला बसल्यावर मी मस्तपैकी आरामशीर शिटावर बसलो. तर भावानं मी चाललो होतो जालन्याला. आता तुम्ही मला जालन्याला काला चाललाय. मी चाललो होतो दोंडा खायला. तुम्हाला नेलं असतं पण काय गाडीत जागा नाही. पण ते जाऊ द्या मरुद्या भावानं. तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ठिकाणी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.